कोणाला पण विचारा, ठीक आहे, पुढच्या वेळेला एवढं तुम्हाला आहे. येणारच नाही मी. नाशिकच्या शालिमारमधील हे हॉटेल अलंकार आहे. इथे काल मी आणि माझी मैत्रीण जेवायला गेलो होतो, तर आम्ही उत्तप्पा ऑर्डर केला. त्यांनी जळालेला उत्तप्पा मला दिला. तर मी तिथल्या वेटरला म्हणाले की हा रिप्लेस करून द्या, मला हा खूप कडू लागतोय. त्यावर ते म्हणतात की उत्तप्पा असाच असतो, हा जळालेला नाही आहे. मी म्हटलं तुम्ही खाऊन बघा, खूप कडू लागतोय. तर ते बोलता खाना आहे तो खाऊ, नाही तो मत खाऊ. या भाषेत ते माझ्याशी उद्धटसारखं बोलले. तर मी म्हटलं नाही, कॅन्सल करा, मला नको आहे. त्यानंतर तिथल्या ज्या ओनर होत्या त्या मावशी माझ्याशी स्वतःहून डोकं लावायला आल्या आणि म्हणता आज 50 वर्ष झाले आमच्याकडे कुणीच कंप्लेंट केलेली नाही आणि कुठे जळालेला आहे, हा काय आहे जळालेला आहे याच्यामध्ये, असं ते माझ्याशी बोलत होत्या. तर मी त्यांना बोलले की म्हटलं मावशी तुम्ही खाऊन बघा एकदा, मला नको आहे. तर त्या मला हात जोडून म्हणाल्या इथून पुढे आमच्या हॉटेलला नको येऊ म्हणे बाई तू. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुमचं ठीक आहे, तुमच्याकडनं चूक झाली, तुम्ही नीट बोला ना. तुम्ही ही कुठली पद्धती तुमची ग्राहकांशी बोलायची? जळालेला लागला पूर्ण. नाही, जळालेलं नाही जळालेला ना, हा बघा ना मी तुम्ही. आज हॉटेल हा बघा, 50 हा, वर्ष इथे तुम्ही 50 वर्ष झालं असेल, पण मग एक सारखं चावलं येऊ शकतो, इथे नाही ना. थोडंफार होऊ शकतो ना. कमी गॅसवर भाजून तुम्ही देऊ शकता ना, हा टोटली नाही, आम्ही आणि एवढं होऊन पण त्या मावशी वेटरला सांगतात की जा हा उत्तप्पा भिकाऱ्याला देऊ नये. का भिकारी माणूस नाही का? तुम्ही त्याला जळालेलं अन्न खाऊ घालताय. खाऊ घालायचं तर चांगलं अन्न खाऊ घाला ना. आणि त्यात त्यांची बोलण्याची पद्धत इतकी चुकीची होती की मी इथून पुढे त्या हॉटेलला कधीच जाणार नाही. तुमच्यासोबत पण असं काही झालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा.